वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर कशा आहात तुम्ही? तर थंबनेल बघून समजलं असेल आज आपल्याला बनवायची चिंबोरी। तर सीझनची आपली पहिली चिंबोरी आपण बनवणार आहोत। तर कशी होते, कसा ब्लॉग होतोय तो कंटिन्यू रहा। तर चला चिंबोऱ्या बनवणार आहेत हे बघा। इथं या चिंबोऱ्या अशा साफ करल्या, अशा नान घ्यायच्या आपल्याला। याचं हे करायचं आहे ना, या खायच्या आणि क्लिनिंग चांगला आपण बनवणार आहोत चिंबोरी रस्सा। तर चला तुम्हाला दाखवते। तर बनवायला सुरुवात केली तर आधी इथे लसूण, अद्रक आणि इथे आपण टोमॅटो, कोथिंबीर, जिरा घेतलाय। कांदा आपल्याला भाजायचा आहे आणि इथे खोबरं भाजून घेतो आपण। खोबरं भाजून घ्यायचं छान आणि मग कांदा पण भाजून घ्यायचा आहे। आणि इथं राईस झालेला आहे। आता इथं धने पण भाजून घेतोय बघा। हे धने भाजायचे थोडेफार आणि आपण कांदा पण इथे पण एक फ्राय केला, अजून एक आपण गॅसवर ठेवलाय तो पण होतोय। आणि ह्या ज्या चिंबोऱ्या आहेत ना त्या काळ्या चिंबोऱ्या आहेत। काळ्या चिंबोऱ्या असतात ना पावसाळ्याच्या त्यावाल्या, तर त्या आपण बनवतो। ओके, आणि याचं सगळ्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं। सगळं वाटण आहे ते आपल्याला करून घ्यायचं, म्हणजे कसं हे सगळं चिंबोऱ्यांना लागतो। तो ह्याचं वाटण केला का डायरेक्ट आपण काळ्या चिंबोऱ्यांना फोडणी देणार आहे। जर तुम्ही बघितलाच ते चिंबोऱ्या साफ करत, म्हणजे मी जेव्हा तोडत होते तेव्हा मी नव्हती, नंतर स्टार्ट केला व्हिडिओ, तर ते मिस झालं। आता ते साफ करतात पूर्ण ब्रश पिशनी साफ करून मग त्या बनवायला लागतात। ते आपण बनवू। आधी ह्याचं मी सगळ्याचं वाटण करून घेते। आता वाटण पण बनवून झालं आपलं भरपूर। आणि इथं बघू शकता अंडी आहेत। छोटी तोड वाकडं झाला। याच्या म्हणजे साफ केलं त्याचे अंडी निघलेत। आणि इथं आपल्या चिंबोऱ्या साफ केलेल्या आहेत, काळ्या चिंबोऱ्या अंडी। आणि ह्या नांग्या आहेत। आता आपल्याला नांग्या प्रकारच्या वाटून घ्यायच्या आहेत। तर आपण याला वाटून घेऊ मिक्सर मध्ये। याचं पाणी घालायचं आपल्याला टाकायला, मिक्सरला वाटून आता हे पाणी काढायचं आपल्याला याचं, म्हणजे मिक्सरला पण वाटून घेतलंय। जास्त बारीक पण नाही करायचं, एकदम थोडं जाडजड ठेवायचं। असं जाडजड याच्यामध्ये कसं आहे, जाडजड ठेवायचं। आणि आता हे काढून घ्यायचं पाणी। फ्लेवर चांगला येतो। जो रस्सा आहे हा मी इम्पॉर्टंट आहे, निघलाय घर। पाणी बिनी सगळं आपला काढून झालेला आहे। आणि आता लसूण मी ठेचून घेते। आपल्याला लसूण टाकायचं आहे, लसूण त्याच्यामध्ये टाकायचे, त्याची फोडणी द्यायची। ऍक्च्युली मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला चिंबोरी खाता येत नाही नीट, म्हणजे खाताच येत नाही। थोडं थोडं नांग्या खाता येतात, नांग्याच खाता येतात, पण काय खाता येत नाही। मला पण कुठं मोठा होतो, मला पण नाही येत खाता।
बनवता येतो मला, मी युट्यूबवर शिकले. मला तर दोन्ही पण नाही येत. काल बनवलं. आणि भात. सीझनचे पहिले खेकडे आपल्याकडे बनतात. तेल गरम झालंय, आता तेजपत्ता टाकलाय आपण, तो मस्त फ्राय होऊ द्यात. आणि लगेच मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे लसूण, भरपूर सारं. आणि लसणाने चांगली टेस्ट येते. तेल आपलं छान गरम झालं. लसूण याच्यावर भाजते मी तेलात. आपल्याला टाकायची आहे हळद. आणि मग आपला घरगुती मसाला, स्पेशल मसाला आपला, आणि हा मिक्स करून घ्यायचा. त्याने कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येतो. हे झालं की आपलं लगेच वाटण. छान वास येतोय ना, मस्त वास येतोय. छान वाटलं. हे आता हे जे आहे वाटण ते छान शिजू द्यायचं आहे. तेलामध्ये छान परतवायचं याला. आणि थोडी उकळी आली की मग आपण ते अंडी टाकू. आता मीठ ऍड करतो. मला गरम मसाला थोडा ऍड करते आणि वाटण आपला एकदम म्हणजे मसाला आहे. आणि याच्यात आपण ते जे कांदे बिंदे आहेत ते आपण भाजून टाकलेले ना, त्याच्यामुळे तो कलर थोडासा असा ब्लॅकच येतो, ब्राऊन येतो. आणि खेकडे पण टाकल्यावरती कलर थोडा ब्राऊन येईल, म्हणजे रेड नाही दिसणार. आता हा चांगला भाजला आहे ना, आता ह्याच्यामध्ये मी अंडी टाकते. छोटी नाकाला हात लावते, बोलते हे काय टाकते करून, पण आता त्याच्याने पण चांगला चिंबोऱ्या आपल्या अंड्याने भरलेल्या होत्या, मग ते अंडी साईडला काढली तशी, म्हणजे कारण ह्याचा कवर काढून टाकलाय ना, जर असा अख्खा असतं तर त्याच्यामध्ये अंडे असते, पण ते साईडचं सगळं क्लीन करायचं होतं म्हणून असं ठेवलंय. आणि अंडे आता ह्याच्यात टाकून दिले फ्लेवरसाठी. आणि मग आता ह्याचं हे झालं तर आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकून देऊ. चिंबोरा टाकते. दिसायला पण मस्त दिसत. त्याला 5 मिनिटं थोडंसं वाफ येऊ दे. मग आपण ते पाणी आहे ना, ते काढलं होतं नांग्यांचं, ते पाणी टाक. खिचडीला जवळ नांगे खायला. आता कलर पण चेंज झाला, म्हणजे ब्राउनिश झाला. आता काळं मटण कसं बनवतो आपण, काळं मटण कसं खाली मस्त. आता याच्यामध्ये पाणी टाकू आणि हे वरवरच टाकू. आता खाली थोडासा गाळ राहिला असेल तर तो नाही टाकायचा आपल्याला. त्याच्यामुळे आता खाली आहे बघा,
खाली हे थोडंसं कचकच राहतं, त्याच्यामुळे हे नाही टाकायचं. आता असा रस्सा आपला छान उकळी वगैरे येऊ द्यायची. मग आपण कोथिंबीर टाकतो. मटण नाही, सॉरी, चिंबोरी. आपलं खेकड्याचं कालवण रेडी झालेलं आहे. बघा कसा कलर आणि कसं मस्त दिसतंय. आता आपण वाढून घेऊया. चला.